मुंजा मागाजासाठी वाजवा मागाज मोकळ्या आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या कुठून चाली आणायलेत मिळत लागन बाबा एका जागा मुंजा मागाज मी कीर्तनाला गेलो आवाज बसलेला होता एका गायकाला म्हणलं म्हणा बाबा रूप पाहता त्यानं केली ना सुगू रूप काय पाहता लोचे निवन रूप काय पाहता लोचे सुख काय झाले व साजनी तो काय विठ्ठल बघ हिजबानं सौदी आपल्या दोघाला मिळ लागायचा नाही एका जागेवर अशीच वाजे नागे नवघातला प्रेड म्हणलं सुटला माझा पदग बाई मी नवत्या भानात येडोबाईचा वाघ माझ्या शिगल अंगात अंबाबाईचा वाघ माझ्या शिगल अंगात हा हेच बना सोड्या असं म्हणणं एका काकूच्या अंगातलं येणं म्हणलं देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही बाबा मी नवीन कीर्तन करू लागलो बसनं कीर्तनाला जाऊ लागलो सोनपेठ मध्ये गेलो आमच्या इकडे बाबा एक आजी माझ्या जवळ आल्या आता बसल्या तर ग बसावानं कंडक्टर तिकीट काढायला उठला काकूच्या अंगातलं म्हणलं देवी हिशोबान मग थुतक फुटन तरी देवी ग बसन कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर बिले चापटर कंडक्टर म्हटला भय म्हणला का मग काकू म्हणती नागपुरी कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही बाबा हिशोबानं जाऊ द्या कुठून चाली आणायला मिळत लागन बाबा ही पितक चाली निघाल्या मी एका जागेवर काय काल्याचं कीर्तन होतं मी म्हणलं गंगा निगांगत गुलगुला बोलत माया मागचा बदली म्हणतं गंगा निगांगत गंगुला बोलत म्हणलं सकाराम तसं नाही तू काही म्हणू नको बाबा हो ना कुठून चाली आणायला मिळ लागन एवढे गाणे चाली का म्हणून पितक निघाल्या प्रमोद बाबा गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाल्या आता गाणी किती पितक निघाले आंडगाटगा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका आता इमानदारीनं सांगा ह्या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळून ह्या गाण्याचा कोणी अर्थ काढून दाखवायचा आजचं पाकिट मी त्यालाच देतो मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही जसे गाणी निघते तशा गवळणी निघल्यात का तुमच्या इकडं आमच्या इकडचं सांगतो यमुनेचं पाणी कशाला डवळीलं नंदाच्या कानाला काग कवळीलं नंदाच्या कानाला काग आता खरं सांगा कृष्ण परमात्म्याला कोणतंही खवळीन का इतक्या होतं की गपची बसायचं काय काय लोक बासरी वाजली राधा तांबले तिच्या गाग डोई बघ गादी जागा जपून पाणी बघ गादी जागा जप काय काय लोक म्हणतात गादी चल मग या गावाला जाऊ साग गोकुळ फिरून पाहू राधा एवढी मोकळी का त्या कुठं फुफुट्यात फिरायला मनाला वाटन त्या गवळणी बाबा का हो गाणी पितक निघाले म्हणून गवळणी पितक निघाल्या काय काय गाणी नाद लावून सोडतात मुंजा मागास भया इकडे बघ दादा गेल्या वर्षी गणपतीमध्ये गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं वागा कोणतं होतं आणला होता का त्या बापानं हो म्हणाले ते आणलेत बाबा सगळ्याच्या बापानं गणपती आणले ना किती गोड गाणं होतं ऐका आमच्या पप्पानं गणपती आणला हा शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती टुकुमुकु बघतोय चांगला टुकुमुकु बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला वा वा वाज वाटाळी एकदा किती गोड गाणं होतं मुंजा मागाच या गाण्यावर प्रमोद बाबा लहान मुलत नाही म्हातारे माणसं सुद्धा या गाण्याच्या नादी लागले होते आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशिराम तात्या किती वर्षाचा 80 वर्षाचा अंशिराम तात्या मी दर्शनाला चाललो आणि तात्या पुढून आला तात्या माया पुढी करायला शंकर आणि म्हणलं तुझ्या गोळ्या संपल्या का काय बाबा म्हातारे माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागले होते काही काय गाणी नाद लावून सोडतात पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव यायचे वासुदेव सुद्धा गोड गाणे म्हणायचे आणि वासुदेव शिकवायचे वासुदेवाची ऐकावाने वासुदेवाची ऐकावानी या जगात नाही गा मग दाम कगे काम वेड्या दाम कगे काम कगे काम वेड्या दाम कगे पैशाची जादू लय बागी तान्या पोगाला त्याची हवं पैशाची जादू लय बागी तान्या पोगाला त्याची हवं पैशासाठी सारी माणसा
पैशासाठी सारी माणस झाली गुलाम ग दाम करे काम वेड्या दाम करे काम वेड्या दाम करे काम वेड्या दाम करे। सगळे लोक किंमत देतात दादा कशाला पैशावाल्याला। आता इतक्या लांबून मी इथं आलो कशासाठी आलो कोण म्हणलं तिकडे पैशासाठी आला। आता ते प्रमोद बाबाला मलाच माहिती बाबा पण सगळे लोक किंमत देतात कशाला दादा पैशाला। तुम्ही लहान मुलाला दुकानावर जायला सांगा अजिबात दुकानावर जात नाही आणि खिशात हात घालायचा 10ची नोट बाहेर काढायची बिंग दुकानावर पडत आहे। पैशाची जादू लय बागी तान्या पोगाला त्याची हवं अहो तेच नाही आमच्या सारख्या कीर्तनकारानं अगोदर तारीख घेतलेली असावा आणि दुसरीकडून फोन यावा बाबा तिकडच्या पेक्षा 5 वाढून देतो ते इकडे फोन करते म्हणते पोटातच दुखायले कशी कळ लागत मिळत लागत नाही। सगळे लोक किंमत देतात दादा कशाला पैशाला। चला बाजूला गेलो कुठून गोड चाल म्हणली म्हणून बाजूला गेलो देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या। ज्ञानोबा म्हणतात मुक्ती बायको करायची जाक लावा लगा लावा देवाच्या द्वारात एक शेण उभागा। आता देव कोणता सध्याच्या काळामध्ये शेंदगी हेंदगी दैवते आणि कोण पूजिती भूते केते तशा देवाच्या नादी लागायचं नाही। पांडुरंग काळंते दिव्य तेज झळकते अहो ज्या देवाचं ते झळकतं अशा देवाच्या द्वारात एक शेण उभा राहिलं पाहिजे। तुम्ही म्हणताल महाराज पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दारात आम्ही 20-20 घंटे उभा असतो मला मान्य आहे ना पण तिकून गावाकडे फोन पप्या खाल्ला कडचा कापूस फुटला का वगला कडचा याचला का आपलं सगळं मन कुठं असतं बाबा गावामध्ये। महाराज म्हणले 20 घंटे उभा राहण्याला किंमत नाही एक शेण उभा राहा परिणाम तेने मुक्तीच्या साधी येल्या 4 मुक्त्या प्राप्त होतात कोणत्या कोणत्या ऐका सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या 4 मुली बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो। तुम्ही म्हणताल बाबा आजकाल मुलीच बायका भेटणं तो हुंडे कुठून मिळणार आहेत बाबा। तुम्ही म्हणताल हुंडे बंद झाले नाही आज बी हुंडे चालू आहेत बाबा पण चांगल्या नवरदेवाला। हुंडे बंद झाले पण कोणाचे फाट्याहून जे झुलत येते त्याचे चांगल्या नवरदेवाला आज बी काय दादा हुंडा आहे। ज्ञानोबा म्हणले 4 मुली बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा भेटतो। आता पहिली मुलगी सांगितली सलोकता ज्ञानोबा म्हणले ती बायको करायची आणि हुंडा वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ घर केले ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हो ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी घर केले। पहिला हुंडा सांगितला दादा वैकुंठ भुवनी घर केले। आता खरं सांगा वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे अवघड आहे। या मृत्यू लोक आपल्याला घर बांधणं होईन जरी इकून तिकून एखादी खोली बांधली तरी खिडक्याला चवाळी गुंडा येतो अर्धवट बांधकाम पण वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम पाहिजे असेल भक्ती करा सलोकता मुक्ती प्राप्त करा परिणाम त्याने वैकुंठ भुवनी घर केले। आता दुसरी मुलगी सांगितली समीपता महाराज म्हणले ती बायको करायची आणि रात्रंदिवस लक्ष्मी वल्लभा तया जवळी लक्ष्मी वल्लभा तया जवळी लक्ष्मी वल्लभा तया जवळी नारायण नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ नामी ते प्राणी दुर्लभ नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभा तया जवळी लक्ष्मी वल्लभा तया जवळी लक्ष्मी वल्लभा तया जवळी। वा वा वाजवा एकदा बाबासाठी महाराज टाळी कशामुळं प्रमोद बाबा त्यानं उलट्याला सोयीचं केलं म्हणून टाळी आणि त्यातली त्यात हरिपाठातलं प्रमाण लोक म्हणते मला गाता पाठ आहे लोक म्हणते मला गीता पाठ आहे लोक म्हणते मला ज्ञानेश्वरी पाठ आहे पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही कामून हरिपाठाचं एक धोरण आहे बाबा 3 कडवे बरोबर म्हणतो पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे कोणता दिवस गेर पडतो काय मिळ लागत नाही पण त्यातली त्यात उलट्याला सोयीचं करणं अवघड लक्ष्मी वल्लभता या जवळी। महाराज म्हणले भक्ती करायची समीपता मुक्ती प्राप्त करायची रात्रंदिवस माणसाकडे पैसा प्राप्त होतो। आता पैसा टिकवायला सुद्धा ताकद लागते। काय झालं आमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली। किती लाखाची वापर होऊ शकत बरं का किती लाखाची लागली बाबा 10 लाखाची लॉटरी लागली। लॉटरी लागल्याच्या नंतर लॉटरीवालं म्हणलं आपण जर म्हातारीला सांगितलं
तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, उग मतागी आनंदाच्या भागात मगन. आपण काय करू, एखादा चांगला मागास बघू. कोणावानी? तुमच्यावानी बघ, मायावानी. मायावानी मागास बघितला. कोणी दादा? लॉटरीवाल्यानं. हे जगा वर बघली मला. ऐका दादा, लॉटरीवाल्यानं मागास बघितला, मागासाकडे गेले आणि लॉटरीवाला मागासाला म्हणला, बाबा तुमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली, तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. मागास म्हातारीकडे गेला, म्हणला, बाई तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? ती म्हणे, मागास अशा दुष्काळामध्ये मला जर 10 लाखाची लॉटरी लागली, त्याच्यातले 5 लाख मी तुला देते. मागासच मेलो. पैसे पाचवायला सुद्धा काय लागते दादा? ताकद. पैसा कोणाकडे टिकत नाही. महाराज म्हणले, पैसा टिकावा वाटत असेल भक्ती करावा लागती. आता खेड्यातलेच म्हणून मोकळे बोलतो. खेड्यामध्ये काही काही माणसं लोकांच्या इथं मंजुरीनं कामाला जातात. काय म्हणतात आपल्या इकडं? मजुरी. कामाला जातात, रात्रंदिवस डे नाईट काम करतात. पण तीच घर मालकीन शेतात काम करती, सांजच्या पारी घरी येते, हातामध्ये वाटी घेते आणि शेजारणीकडे जाती. मला 2 चमचे साखर उसनी देती का? बघायला मिळते ना आपल्याला. कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखरे पतीचा सुद्धा पत्ता नाही. नेमकं काय व्हायले? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्तीला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही काही लोक काम करत नाहीत. कडक कपडे, एसीची कॅबिन, फिरती खुर्ची, हातामध्ये पुण्यनगरी पेपर, काम तर करत नाही. पण संध्याकाळी 5 वाजले, सगळे नौकर येतात. मालक आजची कमाई एवढी झाली, मालक आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला. कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली, समीपता मुक्ती प्राप्त केली म्हणून लक्ष्मी वल्लभ या जवळी. अहो, पैसा टिकवायला सुद्धा भक्ती करावी लागते. पैसा अशी गोष्ट आहे, पैसा पैशापाशी जातो. मुदलापाशी व्याज, व्याजापाशी चक्रव्याज. महाराज म्हणले, पैसा पैशापाशी चाकरी करतो धनवंता घरी आणि करी धनाची चाकरी. पैसा पैशापाशी जातो. एका कीर्तनात मी असंच सांगितलं. लहान मुलांना ऐकलं. हातात 1 रुपया घेतला, मंदिरात गेलो आणि दान पेटीच्या वर असा 1 रुपया धरला. वाक्य कोणतं ऐकलं होतं? बोला, कोणतं ऐकलं होतं? पैसा पैशापाशी. त्याला वाटलं 1 रुपयापाशी दान पेटीतले पैसे देत का काय माहित. 1 तास उभा राहिला, 2 तास उभा राहिला, 3 तास उभा राहिला. पैसे तर आले नाही, बोटाला घाम आला. होता ते 1 रुपया दान पेटीत गेला. एवढी अशा व्याख्या आहे. पैसा टिकवायला सुद्धा ताकद लागते दादा. पैसा अशी गोष्ट आहे, पैसा पैशापाशी जातो. आमच्या गावच्या शांताबाईनं लॉटरी लावली.